Good morning friends. How are you? Okay. आज आपण जो काही इयत्ता 10वीचा हेरिडिटी आणि इव्होल्यूशन चॅप्टर सुरू केलेला होता, तर यामधला आपल्याला सर्वात लास्टचा पॉइंट अभ्यासायचा आहे आणि तो आहे ह्यूमन इव्होल्यूशन, म्हणजे मानवी उत्क्रांती पाहायची. आता आपल्याला स्वतःच्या उत्क्रांतीचं पाहायचं आहे की मानवाची उत्क्रांती कशी झालेली आहे याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सर्वांच्या मनामध्ये असेल की हां खरंच मानवाची उत्क्रांती कशी झालेली. आपल्याला माहिती आहे की माकडांपासून झालेली आहे म्हणून, परंतु ते कोणते माकड होते, कोणासारखे होती आणि त्यांची जी काही इव्होल्यूशन किती वर्षापूर्वी होत गेलेला आहे, वर्षापासून होत आलेले, याचा अभ्यास आपल्याला यामध्ये या पॉईंटमध्ये करायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करू आपल्या पॉईंटला, ह्यूमन इव्होल्यूशन. ओके, पहा या ह्यूमन इव्होल्यूशनमध्ये आपल्याला काय दिसून येते रे, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता दिसून येत असते आपल्याला. आपण जर आजकाल विचार केला तर आपल्याला प्रत्येक जर सजीव पाहिला तर यामध्ये आपल्याला विविधता दिसून येत असते. ओके, आणि ही जी आहे ही कशामुळे दिसून येते रे, बिकॉज फॉर्म फ्रॉम अ व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू अ इव्होल्यूशन. म्हणजे यामध्ये काय झालं रे की सजीवांपासून जी काही ज्ञात असलेले जैववैविध्याची जडणघडण आपल्याला या एकपक्षीय सजीवांपासून झालेली दिसून येत असते. म्हणजे आपल्याला जी सजीवांमध्ये जैवविविधता दिसून येते ती कशामुळे, बिकॉज ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकपेशीय सजीवांमुळे दिसून येत असते, त्यांच्या उत्क्रांतीमुळे. इन दिस इव्होल्यूशन ओरिजिन ऑफ ह्यूमन इव्होल्यूशन कॅन बी शोन. आपल्याला खाली काही पिक्चर्स दिलेले तर त्यामध्ये ह्यूमन इव्होल्यूशन म्हणजे मानवी उत्क्रांती कशी झालेली ती दाखवलेले. परंतु पहा हे ह्यूमन इव्होल्यूशन होण्याच्या अगोदर, before the human evolution in 7 crore years ago, dinosaurs are in our earth. पहा आपल्या पृथ्वीवरती कोणाचं अस्तित्व होतं रे, एक्झिस्टन्स ऑफ डायनासोर्स. कोणाचं अस्तित्व होतं, डायनासोर्सचं अस्तित्व होतं. आणि हे किती वर्षापूर्वी सांगितलेलं आहे त्यांनी, अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. approximately 7 crore years ago. म्हणजे जवळजवळ 7 कोटी वर्षापूर्वी, 7 कोटी वर्षापूर्वी कोणाचं अस्तित्व होतं, डायनासोर्स. कोणाचं अस्तित्व होतं, डायनासोर्स. ओके, डायनासोर्सचं अस्तित्व होतं हे आपण अभ्यासलेलं आहे. देन पहा आता आपल्याला दिसून येईल ॲट दॅट टाईम, म्हणजे त्यानंतर काय झालं, मंकी लाईक ॲनिमल्स आर इव्हॉल्व. म्हणजे माकडासारखा एक प्राणी इव्हॉल्व झाला, त्याची उत्क्रांती झाली. आणि ही माकडासारख्या प्राण्यांची उत्क्रांती जी आहे ही कोणासारखी होती रे, इव्होल्यूशन फ्रॉम सम ॲन्सेस्टर हू आर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमर्स. पहा हे जे काही माकडासारखे जे प्राणी होते तर त्यांची जी उत्क्रांती झालेली आहे तर ही मोर ऑर लेस म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये हे कोणासारखी दिसत होती रे, मॉडर्न लेमर्स. मॉडर्न लेमर्ससारखी दिसत होती, आधुनिक लेमर्ससारखी दिसून येत होती. देन टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका is said to be disappear about 4 crore years ago. हे मग मंकी सारखे जे प्राणी दिसणारे आहेत, मंकी लाईक ॲनिमल्स, माकडासारखे दिसणारे जे प्राणी आहेत तर यांची टेल्स काय झाली रे, टेल जी होती तर ही टेल डिसॅपियर झाली. काय झाली, डिसॅपियर. डिसॅपियर म्हणजे नाहीशी झाली. कुठील प्राण्यांची सांगितलंय, हे प्राणी कुठे दिसून येत होते, आफ्रिकेमध्ये. कुठे, आफ्रिका.
आफ्रिकामध्ये जे मंकी लाईक ॲनिमल्स दिसून येतं ते, तर त्यांची टेल्स काय झालेली आहे, डिसॅपियर म्हणजे काय, नष्ट झालेली आहे. आणि ती नष्ट होण्याचा जो काही कालावधी होता हा किती करोड्स इयर्स ॲगो आहे, 4 करोड्स इयर्स ॲगो. म्हणजे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये जे माकडासारखे दिसणारे प्राणी होते तर त्यांची टेल म्हणजे त्यांची शेपटी काय झाली, डिसॅपियर झाली, म्हणजे नष्ट झालेली आहे. देन दे डेव्हलप ड्यू टू इनलार्जमेंट इन अ ब्रेन, देअर हँड were also improved and thus ape-like animals were involved. They develop ड्यू टू द एनलार्जमेंट इन अ ब्रेन. मग यांचं काय झालं रे, विकास होत गेला, त्यांची उत्क्रांती होत गेली. कशामुळे, बिकॉज देअर एनलार्जमेंट ऑफ अ ब्रेन, त्यांच्या मेंदूचा काय झाला, विकास होत गेला, त्यांच्या मेंदूची वाढ होत गेली. अँड देअर हँड वेअर ऑल्सो इम्प्रूव्ह, आणि त्यांच्या हाताचाही काय झाला, विकास झाला, त्यांच्या हातामध्येही सुधारणा झाली. अँड देन एप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व, आणि त्यानंतर या मंकी लाईक ॲनिमल्सपासून कोणत्या ॲनिमल्स अस्तित्वात आले, कोणत्या ॲनिमल्सची उत्क्रांती झालेली आहे, एप लाईक ॲनिमल्स. कोणत्या ॲनिमल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत, एप लाईक ॲनिमल्स आर इव्हॉल्व. कशामुळे, बिकॉज देअर इनलार्जमेंट ऑफ अ ब्रेन अँड हँड्स इम्प्रूव्ह देअर hands. Thus ape-like animals were evolved. Then meanwhile these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into a gibbon and orangutan. पहा, हे जे काही एप लाईक ॲनिमल्स आहेत हे कुठे येऊन पोहोचलेले आहेत रे, एप लाईक ॲनिमल्स जे आहेत हे कुठे येऊन पोहोचले सांगितलंय त्यांनी, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. कुठे येऊन पोहोचले हे प्राणी, दक्षिण, साऊथ म्हणजे काय, दक्षिण, आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे आग्नेय आशियामध्ये येऊन पोहोचले. अँड देन फायनली इव्हॉल्व इन टू अ गिबन अँड ऑरेंटन, आणि शेवटी यांचं जी काही उत्क्रांती आहे ही कशामध्ये घडून आली आहे, एप लाईक ॲनिमल्सची. कुठे येऊन पोहोचल्यावरती, नॉर्थ आणि साऊथ एशियामध्ये हे एप लाईक ॲनिमल्स येऊन एप लाईक ॲनिमल्स आर रिचेज ऑन साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. अँड देन इट इन्व्हॉल्व इन टू अ गिबन, कशामध्ये रूपांतर झालं यांचं, गिबन अँड ऑरेंगटन. त्यांचं जे काही रूपांतर आहे हे एप लाईक ॲनिमल्सचं हे कशामध्ये झालं, गिबन अँड ऑरेंगटन या ॲनिमल्समध्ये झालेलं आहे. देन रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टे इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिल्ला अँड चिंपॅन्झीज इव्हॉल्व अबाउट 2.5 करोड्स इयर्स ॲगो. मग आता पहा, जे काही मंकी लाईक ॲनिमल्स आपण पाहिले, मंकी लाईक ॲनिमल्स जे आफ्रिकामध्ये होते तर यांची 4 करोड्स इयर्स ॲगो काय डिसॅपियर झाली, टेल डिसॅपियर झाली. आणि त्यानंतर यांचं इव्होल्युशन कशामध्ये झालं रे, into a ape-like animals. Okay, these ape-like animals are reaches to the South and Northeast Asia and it evolved into a gibbon and orangutan. And remaining ape-like animals are stay in Africa. जे उरलेले ape-like animals होते हे कुठे राहिले, आफ्रिकेमध्येच राहिले. आणि त्यांचं जे काही इव्होल्युशन जे आहे हे कशामध्ये झालं, गोरिला अँड चिंपॅन्झी. कशामध्ये झालं, गोरिला आणि चिंपॅन्झीमध्ये झालं. आले लक्षात. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स आर स्टे इन आफ्रिका अँड इट इव्हॉल्व्स इनटू अ गोरिला अँड चिंपॅन्झी. त्यांची उत्क्रांती ही उरलेल्या आफ्रिकेमध्ये राहिलेल्या एप लाईक ॲनिमल्सची उत्क्रांती गोरिला आणि चिंपॅन्झीमध्ये घडून आलेली. आणि याचा जो पिरियड्स होता हा किती सांगितलेला आहे त्यांनी, 2.5 करोड्स इयर्स ॲगो. किती वर्षापूर्वी,
2.5 म्हणजे 2.5 कोटी वर्षापूर्वी या गोरिला आणि चिंपॅन्झींचं काय झालेलं आहे, इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती झालेली आहे. देन इव्होल्यूशन ऑफ सम of the 2 crores years old species of ape seems to acquired into a different ways. त्यानंतर सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही प्रजातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने होत गेली. किती वर्षाच्या नंतर? 2 crores म्हणजे 2 कोटी वर्षाच्या नंतर. and they had to use their hand more फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हाताचा उपयोग जो आहे त्यांच्यामध्ये प्रगती होत गेल्याच्या नंतर त्यांनी स्वतःच्या हँड्स म्हणजे हाताचा यूज जो आहे हा कशासाठी केला रे? इटिंग मोर फूड म्हणजे अन्न खाण्यासाठी अँड अदर वर्क आणि दुसरी कामे करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या हाताचा उपयोग करायला सुरुवात केली. ओके, खाली तुम्हाला जर्नी दाखवलेली आहे ह्युमन्सची. तर काय सांगितलेले पहा. फर्स्ट जे आहे 7 crores years ago कोणते ॲनिमल्स होते? ॲन्सियंट ॲनिमल्स लाईक लेम्युर्स म्हणजे लेम्युर्स सारखे प्राचीन प्राणी होते. देन 4 crores years ago कोणते होते? इजिप्तोपिथिकस हा ॲनिमल्स होता. देन त्यानंतर त्यामध्ये इव्होल्यूशन झालं अँड 2 crores 50 lakhs years ago म्हणजे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी कोणता ॲनिमल्स होता? ड्रायोपिथिकस हा होता. त्यानंतर 1 crores years ago रामापिथिकस हा आलेला आहे. देन त्यानंतर इव्होल्यूशन झाल्याच्या नंतर 40 lakhs years ago कोण होतं? ऑस्ट्रेलोपिथिकस. अँड देन 20 lakhs years ago 20 लाख वर्षापूर्वी स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल मानव अस्तित्वात आला. अँड देन 15 lakhs years ago 15 कोटी वर्षापूर्वी मॅन विथ इरेक्ट पोस्चर म्हणजे ताठ चालणारा मानव अस्तित्वात आला. अँड देन 1,50,000 years ago निअँडरथॅल हा ह्युमन अस्तित्वात आलेला आहे. अँड देन लास्ट 15,000 years ago क्रो मॅग्नन मॅन हा ह्युमन काय केलेलं इव्होल्यूशन झालेलं आहे. हे काय त्यांची इव्होल्यूशनच्या ह्या स्टेजेस आपण पाहिल्या. देन त्यापुढे आपल्याला पाहायचं आहे पहा आपण जर्नी ऑफ ह्युमन्स पाहिलं. यानंतर आपल्याला सांगता येईल पहा. दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन अ लँड and forest started to decline due to the dry environment. Okay, these apes started live on a land as the forest started to decline due to the dry environment. म्हणजे जेव्हा ड्राय एन्व्हायरमेंट कोरडं पर्यावरण पडायला लागलं आणि तेव्हा त्यामध्ये फॉरेस्ट जंगलं काय झाले रे? डिस्ट्रॉय किंवा डिस्क्लाइन म्हणजे नाहीशी व्हायला लागली. तेव्हा हे एप लाईक ॲनिमल्स जे आहेत हे कुठे आले? लिव्ह ऑन अ लँड म्हणजे जमिनीवरती येऊन राहू लागलेली आहेत. देअर ल्युमर्स बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन अ इरेक्ट पोस्चर इन अ ग्रासलँड and thereby their hands become available for a use. पहा त्यांचे जे काही कमरेच्या हाडाचं काय झाले त्यानंतर विकास झाला आणि विकास झाल्याच्या नंतर हे कशामध्ये येऊन राहू लागलेले? गवताळ प्रदेशात ताट उभे राहू लागलेले आहेत. इरेक्ट पोस्चर, स्टँड ऑन इरेक्ट पोस्चर इन ग्रासलँड अँड देअर बाय देअर हँड बिकम अवेलेबल फॉर अ यूज. आणि त्यानंतर ते जेव्हा हे ताट उभे राहायला सुरुवात झाली गवताळ प्रदेशामध्ये तेव्हा त्यांचे हात जे होते हे काय झाले? एखादे काम करण्यासाठी त्यांना उपलब्ध होऊन गेली. Then there are these first human-like animal with an erect posture which were using their hand have evolved about 2 crores years ago. आणि हे हात वापर करणारे जे ताट उभे राहणारे पहिला मानव सदृश्य प्राणी जो आहे हा सुमारे 2 कोट्या वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे. किती वर्षापूर्वी? 2 crores years ago म्हणजे 2 कोटी वर्षापूर्वी. 2 crores years ago. 2 कोटी वर्षापूर्वी कोणता ह्युमन अस्तित्वात आलेला आहे? इरेक्ट पोस्चरमध्ये चालणारा. इरेक्ट पोस्चर. ठीक आहे. ताठ
उभा राहणारा प्राणी अस्तित्वात आलेला आहे. देन फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. पहा, जे काही फर्स्ट रेकॉर्ड जे आहे ह्युमन लाईक ॲनिमलचं, तर तो कोण आहे? रामापिथिकस. रामापिथिकस जो काही हा ॲनिमल्स जो आहे तर कुठलचा आहे तो? एप लाईक ॲनिमल्स आफ्रिका, ईस्ट आफ्रिका आहे. ईस्ट आफ्रिकेमध्ये असलेला जो काही एप लाईक ॲनिमल्स रामापिथिकस जो आहे याचं काय केलेलं आहे? रेकॉर्ड ठेवलेला आहे. फर्स्ट रेकॉर्ड आहे हे, म्हणजे पहिल्यांदा जी नोंदणी झालेली आहे तर ती कोणाची झालेली आहे? रामापिथिकस इन आफ्रिका, फ्रॉम आफ्रिका, ईस्ट आफ्रिका. Afterwards, this ape grown up in size and become more intelligent, and thus the ape South Africa evolved from about 40 lakhs years ago. त्यानंतर पहा पुढे काय झालेलं आहे? जे काही एप लाईक ग्रो अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट. हे एप लाईक ॲनिमल्स जे आहेत यांची वाढ झाली, विकास झाला आणि ते जास्त इंटेलिजंट म्हणजे जास्त काय झाले ते त्यांच्यामध्ये जास्त बुद्धिमान झाली. अँड दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 lakhs years ago. आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झालेला आहे. किती वर्षापूर्वी? 40 lakhs, 40 लाख वर्षापूर्वी, 40 lakhs. कोणाचं इव्होल्युशन झालेलं आहे? एप्स म्हणजे हे जे काही एप्स लाईक ॲनिमल्स आहेत साऊथ आफ्रिकेमधले, यांचं 40 lakhs म्हणजे 40 लाख वर्षापूर्वी इव्होल्युशन झाल्याचं आपल्याला दिसून येतं, विकास झाल्याचा दिसून येतं. देन पहा, द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी अ मेंबर ऑफ अ जीनस Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. पहा, मॉर्फोलॉजिकल ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड म्हणजे सुमारे 20 लाख वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी? 20 lakhs years ago. 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्याची काय झाली? रचना या प्रजातीचे सदस्य असणे इतपत आपल्या जवळचे कोणती असल्यासारखी एक दिसून आली. आणि अशा तऱ्हेने काय निर्माण झाला? एक स्किल्ड ह्युमन डेव्हलप म्हणजे कुशल मानव काय झाला? निर्माण झालेला आहे. किती वर्षापूर्वी? 20 lakh years ago म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी. 20 lakhs years ago कोणता मानव अस्तित्वात आलेला आहे? स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल मानव काय झालेला आहे? अस्तित्वात आलेला आहे, त्याचा विकास होत गेला आहे. देन अबाउट 15 lakhs years ago ह्युमन वॉक विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्व. पहा, त्यानंतर 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झालेला आहे. किती? 15 lakhs years ago. कोणत्या? इरेक्ट पोस्चरमध्ये. इरेक्ट पोस्चर्स म्हणजे ताठ चालणाऱ्या मानवाचा उत्क्रांती ही किती वर्षापूर्वी झालेली आहे? 15 lakh म्हणजे 15 लाख वर्षापूर्वी झालेली आहे. देन इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आणि याचा आशिया खंडात असणाऱ्या चायना म्हणजे चीन आणि इंडोनेशियापर्यंत यांचा काय होता? वावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. Then evolution of upright man continue in the direction of developing the brain for the periods of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. पहा, जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत या ताठ चालणाऱ्या मानवाचं मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली. किती वर्षापूर्वी? 1 लाख वर्षापूर्वी त्या मानवाचा मेंदू काय झालेला आहे? डेव्हलप म्हणजे त्या मानवाच्या मेंदू
लेवलमध्ये विकास होत गेलेला आहे. मीनवाईल इट डिस्कवर्ड अ फायर, आणि त्यानंतर त्याने कशाचा शोध लावलेला आहे, आगीचा शोध लावलेला आहे. अँड ब्रेन ऑफ 50,000 years old man had been sufficiently evolved to the existent that is could be considered as a member of a class wise man. पहा, 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा काय झाला, विकसित झालेला आहे, आणि देन इव्हॉल्व टू एक्झिस्टन्स कुड बी कन्सिडर्ड मेंबर ऑफ अ क्लास वाईज मॅन दॅट इज होमो सॅपियन. आणि त्याच्या मेंदूचा विकास पुरेशा प्रमाणामध्ये झाल्याच्या नंतर हा बुद्धिमान प्राणी मानव किंवा होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झालेला आहे. देन पहा, निअँडरथॅल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. बुद्धिमान प्राण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या मानवाचा समावेश झालेला आहे, कोणाचं एक्झाम्पल म्हणून सांगता येईल, निअँडरथॅल मॅन. ओके. देन द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years ago. 50,000 वर्षापूर्वी कोणत्या मानवाची उत्क्रांती झालेली आहे, क्रो मॅग्नॉन मॅन. लक्षात ठेवायचं आहे, 15,000 years ago. कोणता मानव अस्तित्वात आलेला आहे, क्रो मॅग्नॉन मॅन. क्रो मॅग्नॉन मॅन हा इव्हॉल्व झालेला आहे. देन पहा, आफ्टरवर्ड्स दिस इव्होल्युशन हॅज बीन फास्टर दॅन द अर्लियर. आणि यानंतर 15,000 वर्षाच्या नंतर जी काही मानवाची उत्क्रांती आहे ही जलद गतीने होत गेलेली आहे. अँड अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. आणि 10,000 वर्षानंतर मानवामध्ये प्रगती झाल्याच्या नंतर त्याने काय सुरुवात केलेली आहे, प्रॅक्टिस ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायला सुरुवात केलेली आहे. ही स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड अँड इस्टॅब्लिश द सिटीज. त्याने जनावरांचे कळप पाळायला सुरुवात केली आणि तो वसाहती करून राहू लागलेला आहे. देन कल्चरल डेव्हलपमेंट टुक्स प्लेस. आणि यानंतरच कशाचा कल्चर म्हणजे संस्कृतीचाही विकास झाला. अँड आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. 5,000 वर्षापूर्वी कशाचं हे झालेलं आहे रे, उत्क्रांती झालेली आहे, कशामध्ये विकास झालेला आहे 5,000 years ago. कशाचं, आर्ट्स ऑफ रायटिंग. आर्ट्स ऑफ रायटिंग म्हणजे लिहिण्याच्या कलेचा शोध लागलेला आहे. देन हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड. आणि त्यानंतर मग कशाला सुरुवात झालेली, हिस्ट्री म्हणजे जेव्हा लिहिण्याचा शोध लागला त्यानंतर इतिहासाला सुरुवात झालेली आहे. देन मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years ago and industrial society was established about 200 years ago. पहा, 400 वर्षापूर्वी कशाचं सायन्स इमर्ज म्हणजे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला. आणि 200 वर्षापूर्वी कशाला, इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे औद्योगिकरणाची सुरुवात झालेली आहे. अँड दे नाव हॅव रीच ॲट दिस स्टेज. आणि तेव्हापासून आपण आत्तापर्यंत या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स अबाउट रूट ऑफ ह्युमन ॲन्सेस्ट्री. आणि अजूनही आपण मानववंशाच्या मुळाच्या तपशिलाचाच शोध घेत आहोत. म्हणजे अजूनही आपल्याला माहिती झालं नाही आहे की मानवाची उत्क्रांती जी आहे किंवा मानवाचं रूट मूळ जे आहे हे कोण आहे, हे अजूनही कोणालाही त्याचा शोध लावता आलेला नाही. ते आणखीही काय आहे, एक रहस्यच राहिलेलं आहे. ओके. या ठिकाणीच आज आपला जो काही आपण फर्स्ट चॅप्टर पार्ट सेकंडचा सुरू केला होता तो या ठिकाणी संपलेला आहे. मला अपेक्षा आहे की सर्वांना हा धडा व्यवस्थित समजलेला असेल. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये न्यू चॅप्टर सुरू करणार आहोत. ओके. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबूत. सर्वांनी हे जे काही लेक्चर्स आहेत, हा जो धडा आहे हा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. आणि यावरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सोडू शकता. यावरची एक्झरसाइजही सर्वांनी सोडून घ्यायची आहे. आपण या ठिकाणीच थांबू.